आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए हिम्मतराव, ये बाहेर ये आधी बाहेर। लय हिम्मत वाढली ना तुझी, आज सगळी हिम्मतच काढतो तुझी बाहेर। ये आई तात्या, अजिबात पुढे येऊ नकोस। आज ह्याच्या घराचं बोट पिटवूनच घेतो। लय त्रास दिला ह्यानं मला। बघा बघा, माझ्या लेकीला त्रास दिला ह्यानं पैशासाठी। लय त्रास दिलाय। हा, आज काय तू सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे। ए, तोंड बंद कर। काय चालवलंय समज? अरे तुझं काय चाललंय? आज सगळ्या गोष्टींचा फायनल निकाल लागल्याशिवाय जातच नसतो मी बघ। काय लावायचा निकाल तुझ्या घरी जाऊन लाव, माझ्या दारासमोर नको तमाशा। अरे तमाशा तू लावलायस माझ्या लेकरा संग, तिचं आयुष्य बरबाद केलंयस आणि आज माझा जीव सोडून तू संपवणार आहे मी। तात्या आज नका करू, तुम्हाला काही झालं? नाही नाही मागव तू अजिबात पुढे नकोस। माझं मी बघतो काय करायचं ते। हा, मी बघतोच। ही लोक घरातले तुझ्या कसे नांदवत नाहीत ती। नाही सगळ्यांना जेरात पाठवलं ना तर काय म्हणाल ती शरद हरीन। असं काय बघत बसलाय? थांबवा की त्यांना। मी नाही थांबवणार, काय करायचं ते करू दे। बघा बघा गावकरी, अहो एक नंबरचा बनेल माणूस आहे हो। ह्याच्या लेखाबरोबर माझ्या लेकीचं लगीन लागलं आणि तरी सुद्धा हुंड्याच्या लोभापायी हे दुसरी स्थळ बघतोय त्याच्या लेखासाठी। हा, अरे कुठं भेटशील बाप? हा, घरात सून असताना सुद्धा लेखासाठी दुसरी स्थळ बघायचं। हा, हे काही न्याय झाला का? सांगा ना, काय झालं का न्याय? हा बरोबर आहे यांचं। आप्पा लई चुकीचं वागताय तुम्ही। नाहीतर काय राव, पैशासाठी एवढा हावरा असतोय कोण? आ? ए, कोण म्हणलं मी पोरगी गोपाळसाठी बघायला गेलो होतो? हा? लेखासाठी नाही मग कुणासाठी गेला होता रे? मी माझ्यासाठी पोरगी बघायला गेलो होतो। हा, काय माणूस आहे? अहो काही वाटतंय का नाही तुम्हाला? हा, या वयात कसली होत सुस्ती हो तुम्हाला? नाही तर काय म्हातारचं लागलंय खरंच तुम्हाला। हो, आधी सांगून ठेवते तुम्हाला, घरामध्ये आम्ही तिसरी सवत आणू देणार नाही म्हणजे नाही। वय नाही तर मी पण माझ्या लेकाला घेऊन हे घर सोडून निघून जाईल। हा, मग मी पण माझा लेक, सून आणि माझा नातून माझी बारकी हौसा सगळ्यांना घेऊन घर सोडून जाणार आहे। उघडलं का तोंड? त्याची समजूत काढायला बोलत होतो, एवढं बी कळलं ना का तुम्हाला? काय खुसूर फुसूर काय चाललंय रे? अरे याच्यावरच कळतंय किती खोटं बोलतोय ह्यो। माझ्या लेकीला फसवलं, माझे पैसे खाल्लं आणि आता लेकासाठी हुंड्यासाठी दुसरं स्थळ बघतोय ह्यो। माझं लेकीचं आयुष्य बरबाद होताना मी नाही बघू शकत आहे। जर माझं आणि माझ्या बायकोचं काय जर झालं ना आता, त्याला ह्यो आणि याचं सगळं खानदान जबाबदार असेल। अरे तुझ्या अकलावर वतलं राखेल, तुझ्या दिली पिटवून, तुझ्या किरडीचा मोडला बांबू। अरे गुडघ्यात मेंदू असल्या का असं का वागतोस? तांब्याची चोरी करायला गेला आणि सोन्याची वाटी इसरून आला, अशी गत आहे तुझी? सोन्यासारखे पोरीचं वाटोळ करायला निघालाय। मी तो म्हणते असला आहे बाप मेलेलं बरं। अरे आत्ताच घे की पेटवून, कशाला थांबतोय? ए म्हातारे, इथं आम्ही जाळी झोयला बघतोय आणि तो सगळं टाकताच अजून। ए सुभाषराव, जातो तुझ्या घरी। तुझ्या फुसक्या धमक्याना मी नाही भीक घालीन। फुसकी फुसकी वाटते का तुला? धमकी फुसकी वाटते का? तात्या त्याला फुसकी वाटते ना, दाखव त्याला मी। अहो आप्पा थांबवा त्यांना। आप्पा लई चुकीचं वागताय तुम्ही। हो, तुमच्या पैशाच्या स्वार्थासाठी जीव घ्याल यांचा आणि गावचं नाव बर्बाद कराल ना, ते वेगळंच। ए, गावचा काय संबंध रे? अहो आप्पा पण तुमचा संबंध आहे ना, कशाला वाद वाढवताय? बघा, पोलिसाच्या घरात पण न्याय भेटना। अहो कसला पोलिस हा? आप्पा अहो थांबवा यो तमाशा। अरे तमाशा मी लावलाय का? या सुभाषनी लावलाय। तेच की, आमच्या तमाशा करत नाहीत, तमाशा बघतात। गप्की जरा। आप्पा, तुमच्यातला जो काय व्यवहार आहे ना तो शांतपणाने मिटवा। अहो कशाला गावभर करताय? आज तुमच्यामुळे गावची बदनामी झाली, आम्ही खपून घेणार नाही। ए, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही। काय करायचं ते करा।
पण माझ्या लेकाचं याच्या लेकीशी लग्न लावून देणार नाही म्हणजे नाही. वायका बायको बोला काय पिणार? मी दारू नाही पित. मला कुठलंच व्यसन नाही. बाईचं पण ज्याला कुठलंच व्यसन नसतं त्याला बाईचं व्यसन असतंच. तुला आहे की नाही बाईचं व्यसन? ऐका ना, मला उशीर होतोय, निघावं लागेल. दुकानावर कस्टमर वाट बघत बसले असतील. निघू मी? अरे यार जायचंच आहे काय? ठीक आहे. बाकी काय हवंय मग? ब्लाऊजचे पैसे ते विचारतोय मी. तुला काय वाटलं? तीनशे झाले. पण असू दे. माझ्या बायकोला तुझं काम आवडलं. घरपोच सर्व्हिस दिली आणि मला तू आवडला. येत जा अधूनमधून वेळ मिळेल तसा. मी असताना मी नसताना गंमत केली रे. येतो. एक बार चल. एक बार बाईकवर बसून गेला.